Hello guys, good morning. Welcome back to our channel which is Life with Eva and Lucy. तर सकाळ झाली मला उठायला लेट झाला आणि विनोदाने अवयुक्त अजून झोपलेले आहेत कारण अवयुक्त काल रात्री थोडीशी किरकिर करत होता म्हणजे की झोपून नाही दिलं तो स्वतः पण नीट नाही झोपला. मला वाटतं ते गरमीमुळे वगैरे कारण मी ऑब्झर्व केलं की जेव्हा गार होतं ना आता 2-3 दिवस तेव्हा तो पूर्ण रात्र खूप छान झोपला म्हणजे की एकदा पण उठला नाही वगैरे. आता काल गरम होत होतं तरी कूलर वगैरे लावला होता पण तरी काल गरम होत होता तर तो 2-3दा उठला किरकिर कंटिन्यू करत होता. तो मला वाटतं की त्यानुसार म्हणजे की गरम असताना मे बी मुलं उठतात रात्रीची आणि थंड असताना ते झोपून जातात भरपूर वेळ. येस सगळ्याचे दिवस. काल तू झोपला का नाही नीट? एवढी किरकिर का करत होता सांग बरं? गरम होत होतं का तुला? हा सांग ना, का नव्हतं झोपत? का नाही झोपला छान? हा असं का करत होतं सारखं? हा इकडून तिकडे तिकडून इकडे तिकडून इकडे का? तुझ्याशी बोलते मी. ऐ हिरो सो कॅमेराला अच्छा भाव खात तू. काय आणलाय लुसीसाठी? तिला गाजर खूप आवडतो सो आम्ही आर्टिफिशियल आणि त्याच्यासाठी ती उड्या मारतीये. आहा कोणाला पाहिजे? वाव वाव वाव. घे लुसी जम्प. लुसी दर आम्हा तुम्ही सोडतोय तिला. आहा खुश झाली खुश झाली. इकडे इथे खाली इथे जा इथे. अरे वा अरे वा अरे वा. इथे खाली. हा अरे सेट. अरे खुश झाली ना बसायला. हो आम्ही थोडेसे जागीरदार आहोत तर आम्हाला खाली बसायला काहीतरी लागतं असं पायपुसणी वगैरे काहीतरी. सो गाईज यू कॅन सी फ्यू मोमेंट्स लेटर लुसीने त्या गाजराचा सगळा चोता चोळ केलेला आहे आणि अशी पडली आडवी. तर आता तुम्हाला सांगते माझा नंबर झाला ठीक आहे. आता नंबर आहे विनोदचा. कशाचा? आजीनी कोड टाकायचा. सो आता परीक्षा आहे विनोदची. आपण बघू. हा जी विनोद. हा बायको गुळासारखी गोड आई मिठासारखी खरड. हा मग श्रेष्ठ कोण? बापरे हिने तर मला गोडच विचारात टाकलेला आहे. हे उत्तर दिलं तरी पण माझं मर्डर आहे. हे उत्तर दिलं तरी पण माझं मर्डर आहे. पण गुळासारखी गोड ना. अच्छा मग गुळासारखी गोडच श्रेष्ठ. चूक आहे. कसं काय? आई मिठासारखी खरट आहे. मिठाशिवाय कोणता पदार्थ खाल्ला जात नाही. गोड किती दिवस खातील? एक दिवस. अगदी बरोबर. मिठासारखी खरट पदार्थ पाहिजे. मिठाशिवाय कोणतं खाणं तू खाऊ शकत नाही पण तू गोड सोडू शकतोस. आजीने तर असा आयुष्याचा काय म्हणतात त्याला एक अध्याय शिकवलाय. सगळ्यात आहे. हा ओके ओके ओके. शिकलास का? येस. तर 4 वाजलेले आहेत आणि आम्हाला लागली आहे भूक. कसं डाएट होणार आहे माहीत नाही पण आता लागली आहे भूक म्हटल्यावर काहीतरी खाल्लं पाहिजे. तर आमचं काल इडलीचं पीठ उरलं होतं त्याचा आम्ही लावलाय ढोकळा. तुम्हाला दाखवते. हा लावलाय आम्ही ढोकळा. त्याच्यात काही नाही मिरची आणि लसूणचा खरडा टाकून तो आत्ता व्हायला लावलाय. हा झाला तयार आमचा ढोकळा. त्याचे कट्स मी ऑलरेडी केलेत आणि आता त्याच्यावरून टाकतेय फोडणी. हे काय करतेय तू? डाएट मध्ये ढोकळा कोण खात? मी आता काल इडली नाही खाल्ली आपण. मग इडली वेगळं ढोकळाचं पीठ आणि ते वेगळं. हे इडलीच्याच पिठाचं केलेलं राहिलेल्या इडलीच्या पिठाचं ढोकळा कोण करतं? ते ढोकळा नाहीये ते इडलीच आहे. मग तू इडलीच खातीये फक्त. ओके. तर आम्ही ढोकळा केलाय. बरा लागतोय ऑब्व्हियसली त्याचं पीठ वेगळं असतं पण तरी संपवायचं म्हटलं चांगलं लागतं. आणि त्याच्याबरोबर तिखट मीठ आणि तेल असं मी घेतलंय. मला खूप आवडतं ते कॉम्बिनेशन. पण त्यापेक्षा तू डोसा करायचं होतस ना. एवढा वेळ कोण घालत बसणार?
म्हणजे एक त्या सगळ्या पिठाचं असं काहीतरी हे करून आणलंयस. येस. ठीक आहे, मला पण एक दे मग. हा ना. हा, काय बोलत होतास रे? सांग ना. हे म्हणत होतं की हे असं करण्यापेक्षा बेटर तू इडलीच्याच पात्रामध्ये सगळं इडल्या लावल्या असत्या, मग ते झाल्यानंतर त्याचे कटिंग केले असते, असे कापा केले असतेस आणि मग त्याला फोडणी दिली असते, असा अंडा फोडून त्याच्यात असा टिक 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 इडली मसाला असतं असं बघतोय. गाड्यावर वगैरे पण मिळतात आता, खूप स्ट्रीट फूड, खूप फेमस स्ट्रीट फूड झालं आता. हे असा ढोकळा केला, असा एकदम असं भरलंय त्याच्यात, निब्बर लागायला. खातोयस तर खरं. पूर्ण डिश खाऊन परत दुसरी आणल्यास आणि म्हणते असं केलं असतं, ते तसं केलं असतं, पण खायचंय तर खरं. करायचं नाही म्हणून तू संपवायचं. कशाला खातो? मी खाईन. नाही नास होणार. पण ते किती नास होईल. मी खाईन, नको काळजी करू. माहिती तू तेवढं खाणार नाही आणि ते सगळं मग काही नाही, काय नाही, उगाच ही कारण असतात, बाकी काही नाही. छान लागतंय तसं. मग तर आता अभियोग चालला आहे घुमी घुमी करायला, हिरो सारखा रेडी होऊन. खाली चाललो म्हणा. खाली चालला तू? खाली चालला तू? वाव, तू तर भांग वगैरे पाडलाय की, किती छान. वा 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 वा. आता तो सगळ्यांना म्हणतोय चला. हा, मेन बाबांना म्हणतोय चला चला. ते बघा सा खुश होता खाली जायच्या ना. आणि टाटा पिलू, टाटा टाटा टाटा. आणि आता लुसी आली आहे. हे टाटा कोणाला म्हणतायत? हो हो. अगं आपण जाऊया, नंतर जाऊया आपण. त्याला टाटा कर. चल लुसी जळ कुकडी अगं नंतर. हॅलो गाईज, सो मी आता एक चॅलेंज लाईक बघितलं होतं यूट्यूबवर, ते विनोदवर आपण ट्राय करूया. तर मी इकडे 1000 रुपये घेतले त्याच्याकडूनच, म्हणजे त्याच्या वॉलेटमधून. तर ते चॅलेंज आहे लिंबू चॅलेंज. तर मी त्याला लिंबू त्याच्या तोंडात पिळणार आणि जे रिॲक्शन देणार नाही त्याला ते 1000 रुपये मिळणार. ठीक आहे? ओके. तर आपण बोलूया विनोदला. विनोद, विनोद इकडे ना. हो हा. काय करते? ओके. तर विनोद, तुझ्यासाठी चॅलेंज आहे. ठीक आहे? पहिले तुम्ही तुझ्या पाकिटातून 1000 रुपये काढून घेतले. हा, तर चॅलेंज असं आहे की हे लिंबू आपण एकमेकांच्या तोंडात पिळायचं. मग जे म्हणजे की ते तोंडात गेलं तरी रिॲक्शन नाही द्यायची. मग रिॲक्शन ज्याला मिळेल, म्हणजे जो रिॲक्शन नाही देणार त्याला ते 1000 रुपये मिळतील. ठीक आहे? ओके. तर मी पहिली तुझ्या तोंडात पिळते. रिॲक्शन द्यायची नाही द्यायची, म्हणजे टेस्ट आली तरी न्यूट्रल चेहरा ठेवायचा एकदम. ठीक आहे. ठीक आहे, ट्राय मी करतो, पण त्यानंतर मग तुझं चॅलेंज असेल आणि मग जो जिंकेल त्याला 1000 रुपीज मिळतात. तू माझ्याच पाकिटातले घेऊन मला देणार आहेस. कस तरी वाटतं आता. 1 2 3 गो. व्हेरी गुड. पण मी हे दिले रिॲक्शन पण दिले. मी ऑलरेडी हारले ना. का? नाही तुला आता पियायचं. नाही घे 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 घे. मी हारले, ऑलरेडी हारले. मुझे भूख लगी है, क्या आप आपके मम्मा से मुझे बनाना खिलाओगे? आप मुझे बनाना खिलाओगे प्लीज प्लीज? हाय आपकी दादी कहाँ है? हाँ, आपने तो खाना खाया, हमें भी तो खाना खाना है. मी असा ह्याला मॉन्टी नाव ठेवलेलं आहे आणि त्याच्या आवाजात ह्याला बोलतो, सो एका जागी बसून राहतो, नाही तर नुसतं इकडून तिकडं आमचं आहेच. हॅलो अगेन. सो काही नाही, आता झोपायची वेळ झाली आहे सगळ्यांची. लुसीचा पण चिडचिड चालू झाली आहे
की अभियुक्त बरोबर अजून पण खेळताय, माझ्या बरोबर पण खेळा. येस, आणि आता आम्ही अभियुक्तला पण झोपवणार आहे आणि तिला पण झोपवणार आहे आणि मम्मी आणि आजीला पण आराम देणार आहे. सो आम्ही थोडेसे रील्स पण केलेले आहेत आज आम्ही आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये अपलोड केलेले आहेत. नक्की जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या इंस्टाग्राम आणि युट्यूबचं नाव सेम आहे, लाईफ विथ एवा अँड लुसी. तर आमचे व्हिडिओ आणि आमचं कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल आणि आजीचे जे नवीन नवीन कोडे आहेत जे आम्हाला ती विचारून आम्हाला प्रश्नचिन्हात पाडते, जर तसे तुम्हाला ऐकायचे असतील, अजून आमचे व्हिडिओज बघायचे असतील तर प्लीज आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Till I get up, time is barely on our side.